रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमियां। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। अजून तुझी मस्ती, तुझा माज उतरला नाही ना? हा, माझ्या कामाच्या ठिकाणी येऊन मला अभद्र बोलतोस? काय म्हणतोस? गावातल्या लोकांनी तिकडीला वाळीत टाकलंय आणि म्हणून तुला त्याची दया आली? काय खोटं बोललो मी? काय खरं बोललास रे? एक नंबरचा खोटारडाच आहेस तू. तुझ्या दयेवर जगते का मी? तू आधार देतोस मला, माझा उद्धार करतोस तू. बरं झालं तुम्ही सगळे गोळा झाला. संकेत सारख्या निर्लज्ज मुलाला ना गावात येण्याची बंदी घातली पाहिजे, नाहीतर ना हा निरागस मुलींना नादी लावेल. चांगला ना चोपला पाहिजे याला. मला लग्नाचं वचन देऊन धोका दिला याने मला. दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला निघालेला आणि अख्ख्या गावाला संघ सुटलाय की मी याच्या बेडरूम मध्ये होते म्हणून. काय रे, का खोटं बोलला? माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय. बरं झालं तुझं लग्न मोडलं. तुझ्याशी लग्न करून ना त्या मुलीच्या आयुष्याचं शेणच झालं. तुझी ना लायकी नाहीये लग्न करण्याची. लग्न काय, तुझी तर माणूस म्हणून घ्यायची पण लायकी नाहीये. याद राखा संकेत, माझ्या वाटेला परत आलास ना तर आयुष्यभराची अद्दल घडवे ना मी तुला. नली सॉरी नली नली, अगं मी 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 असाच आहे. तुला काय करायचंय ते कर. घडव काय घडवायची. संकेत, तुझं काय खरं नाही. मला वाटतंय तिकडी नाही पेसाली दोस्ता असल बाबा. ते म्हणतात ना, तिकडीचा ज्याच्याशी संबंध येतो तो माणूस त्याचं घर बरबादच होतं. खराय मित्रा, आपशाकून येते तिकडी. अरे कशी बोलते ते नली, अंगावरच धावते, संकेतच्या थोबाडीतच मारते, साऱ्या गावासमोर राडा करते तिकडी. ए, असं चुपचाप सहन करायला नामर्द वाटलो काय? ती नली माझ्या गावात घुसते काय? माझ्या घरात घुसते काय? मांड उस्करते काय? गावासमोर मला थोबाडीत मारते काय? असा कसा सोडेन मी तिला? हातभर लांब जीभ तिची, चेहऱ्यावर माच, गावाने वाळीत टाकली त्या तिकळीला तरी उजळ माथ्याने कशी फिरते. हरकत नाही, विषारी इंगळी आहे काय? अशी नांगीत ठेचतो ना तिची, बघा. ए, पाळत ठेवा त्या तिकळीवर. होय, ती कुठं जाती, काय करती, लक्षात ठेवायचं आणि सांगायचं. बाकी काय करायचं ते मी बघतो. असा कसा सोडेल तुला नली, असा तणका देईल ना,
तोंड दाखवायला पण जागा उरणार नाही. गावभर माझ्या नावाची वाच्यता करतोयस की मी संकेच्या बेडरूम मध्ये होते. चल निघ इथून. कोणी आहे का घरी? नमस्कार. नमस्कार. कोण हवंय तुम्हाला? सुलोचना खोत आहेत का घरी? आहेत ना, या. आई बसा. काय झालं? नमस्कार. नमस्कार. ओळखलत का? न ओळखायला काय झालं? बस. वरवर पाहता चेहऱ्याची ओळख लगेच पटते, पण चेहऱ्याआड दडलेल्या मनाला ओळखायला वेळ लागतोच. म्हणजे? अगं, इतकी वर्ष आपण एकत्र राहतो, पण खात्रीने सांगू शकतो का की आपण पूर्णपणे एकमेकांना ओळखतो? तर ही सायली बिरजे आपल्या एका घरात भाड्याने राहते. इतक्यातच राहायला आली. अजून नवी ओळख आहे. हो ना सायली? खरंय तुमचं. ओळख असणं आणि ओळखून असणं यात खूप अंतर आहे ना. शिक्षिका आहे सायली. बोलण्यात एकदम हुशार. काय घेणार, चहा कॉफी? नाही काही नको. मी इथले सरकारी शाळेत आले होते, म्हटलं तुम्हा सगळ्यांना भेटूनच जावं. हरकत नाही, यांची ओळख करून देते. ही माझी थोरली सून, बाबारावची दुसरी बायको. प्रमिला. नमस्कार. बाबाला 2 मुलं, एक वेद आणि सौरभ. दोघंही बाबाचा उद्योगधंदा छान सांभाळतात. बाबा माझा थोरला मुलगा धाकटा शंकर, आणि मधल्या भिकाजीची ही बायको विठा. हाजब, छान वाटलं. तुमचं घर बघितलं, तुमच्या सगळ्यांची भेट झाली. प्रमिलाताई, विठाताई, तुमची पण भेट झाली. येते मी. मला अजून 2 शाळांमध्ये जायचंय. नाही, असं कसं? पहिल्यांदाच घरात आलाय. नाही, चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. प्रमिला, यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. विठा, कधी कुणाला घरी भेटायला जायचं असेल तर फोन करून त्याला आधी कळवावं. साधे शिष्टाचार आहेत हे. या आता. हे शिष्टाचार मलाही ठाऊक आहेत, पण महत्वाचं बोलायचं असेल ना तर यावं लागतं. मग माझा नंबर घे. फोनवर पण बोलणं होऊ शकतं. त्यासाठी घरी यायची गरज नाही. ये आता.
अशी का बघतेस विठा? कधी बघितलं नाहीये का मला? समजलं. एका राक्षसाचा माणूस कसा झाला हा प्रश्न पडलाय ना तुला? कदाचित तुझ्या मनात शंकाही आली असेल की मी एक खोटं तर वागत नाहीये ना. या क्षणी मला तुझ्या मनातलं कळत नाहीये, पण विश्वास ठेव बेटा, तुला शब्द देतो मी, यापुढे तुला कसलाच त्रास होऊ देणार नाही. माझ्या बेजबाबदार वागण्यामुळे तुझं जे नुकसान झालंय ना ते तर भरून येणं शक्य नाही आहे बेटा. तुझी होणारी खुसमट, तुला होणारा त्रास हे भरून देता येणार नाहीये मला. बेटा विश्वास ठेव माझ्यावर. यापुढे मी तुला जपीन, आयुष्यभर तुझा सांभाळ करीन बेटा. रडू नकोस ग. जे होऊन गेलं ते परत येऊ शकत नाही ना, पण माझ्यावर विश्वास ठेव, यापुढे तुला कसलाच त्रास होऊ देणार नाही. एक पेरी पेरी पिझ्झा. बर दे बसा. नली, मी आज एक निर्णय घेतलाय. मी तुला कामावरून काढून टाकतोय. काय? पण का माझं काही चुकलंय का? नाही, चूक माझीच झाली. आधी मी तुला कामावर ठेवलं ते. तरी आसपासचे दुकानदार आणि इतर माणसं मला सांगत होती या अपशकुनी टिकलीला कामावर ठेवू नका म्हणून, पण मला तुझी दया आली म्हणून मी तुला कामावर ठेवलं. पण आता ते शक्य नाही. माझ्या कामात काही प्रॉब्लेम आहे का? तू कस्टमरशी भांडतेस. मी नाही भांडत सर कस्टमर सोबत. हे बघ नली, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तुझ्यामुळं वाह्यात मुलं इथं येतात आणि तुझ्याशी अरबट सरबट बोलतात. त्यामुळे या दुकानाची बदनामी होते. हे बघा सर, मी कोणाशी वाईट वागत नाही आणि मी तिकडी म्हणून जन्माला आले, यात माझा काय दोष आहे? काय माझा दोष आहे? सर प्लीज असं करू नका. हे बघा, मी प्रामाणिकपणे काम करते. तुम्ही असं अचानकपणे कामावरून काढू नका मला. हो नली, मला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. मी तुझ्याऐवजी दुसऱ्या मुलीला कामावर ठेवलंय. तू निघ इथून. म्हणजे तुमचा निर्णय झालाय तर? हो. ठीक आहे, मग मलाही ना तुमच्यासारख्या मागासलेल्या विचारांच्या माणसांसोबत काम करायची इच्छा नाही. लगेच निघा. ठीक आहे तुमचं. थँक्यू. या अशा वागतात का मुली? हे असले संस्कार केलेत होय तुम्ही तुमच्या मुलीवर? तुम्ही तुमच्या मुलावर काय संस्कार केलेत ते बघा ना आधी. ओ बाई, उगाच मला शिकवायचं काम नाही. हा, एक मिनिट, कशाला एवढ्या मोठमोठ्याने बोलताय तुम्ही? तू गप्प बस. हो, तुम्ही त्याच्यावर कशाला ओरडताय? त्यापेक्षा तुमच्या मुलाला शिकवा ना कसं वागायचं ते. आणि हे बरं आहे, चूक तुमच्या मुलाची आणि इथे येऊन भांडताय. असं होय? आणि तुमची मुलगी काय वागते ते दिसत नाही होय तुम्हाला? अहो, तुमच्या मुलीनं माझ्या संकेतचं लग्न मोडलं, त्याच्या थोबाडात मारली, त्याला दगड फेकून मारला. हे बघा, तुमची पोरगी माझ्या संकेतच्या जीवावर उठलीये. अहो, कशाला एवढा शिरात आणताय? तुम्ही स्वतः एक स्त्री आहात ना. मग एखादी मुलगी इतक्या टोकाला जाऊन एखाद्या मुलाशी भांडत असेल तर त्याचा अर्थ काय? तिच्या अस्मितेचा अपमान झालाय, एवढंही लक्षात येत नाहीये तुमच्या? आणि आमची नली कुठल्याही मुलाच्या मागे पडणाऱ्यातली नाहीये. संकेतने तिचा विश्वासघात केलाय आणि वर तिचीच बदनामी करण्याचा प्रयत्न करतोय तो. मग काय नलीने शांत बसायचं होतं? आणि तुम्ही उठ सूट येऊन माझ्याच मुलीला जाब विचारताय. ती मुलगी आहे म्हणून तिने काय वाटेल ते सहन करायचा? हे बघा बाई, मी तुम्हाला शेवटचं सांगतेय, जे काही सांगायचंय ना ते तुमच्या मुलाला जाऊन सांगायचं.
तुम्ही कशाला वाद वाढवताय? आणि शेवटचं कुणाला सांगताय हो? तुम्ही काय पोचताय मला? लक्षात ठेवा, तो संकेत जर वेळीच सुधारला नाही ना तर गाठ माझ्याशी आहे. निघा. बघा सर, तुम्ही कालचा मेल पण ना तसाच पेंडिंग ठेवला. आत्ता बघते मी. माझ्या चेहऱ्याला काही लागलंय का? नाही म्हणजे कधीपासून तुम्ही माझ्या डोळ्यात बघताय आणि तुमच्या मनातही काहीतरी विचार चालू आहे. शिवाय तुम्ही लंच टाइमलाही एकटं बोलवलं. नाही नाही, ऍक्च्युली तसं काही नाहीये. म्हणजे हेच की तुझा चेहरा केवढा फ्रेश आणि हॅपी आहे. कॉम्प्लिमेंट बद्दल थँक्यू. पण तुमच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय. नाही अगं, नाही म्हणजे हेच ग की तू केवढी फ्रेश असतेस, केवढी बिनधास्त असतेस, डॅशिंग दिसतेस. ऍक्च्युली ना सर, माझा स्वभावच असा आहे. म्हणजे मी कुठल्याही गुंत्यात थर पडतच नाही. स्ट्रेस, टेन्शन, वाद, भांडण या सगळ्यापासून मी लांब असते. मला ना आनंदात जगायला आवडते. नो फिअर, नो टेन्शन. चालेल. हा नाही काही नाही. तुझे फ्रेंड्स पण बरेच असतील ना? हो, ऍक्च्युली ना सर, मी कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह असते. म्हणजे डान्स, म्युझिक, ट्रेकिंग सगळंच आवडतं मला. यु नो, मी जरा जास्त सोशल असते म्हणून माझे फ्रेंड्सही खूप आहेत. एक विचारू का? हो. फक्त फ्रेंड्स आहेत की काही खास फ्रेंड्स सुद्धा आहेत? सर, सौरभ. सौरभ, तुम्हाला हे डायरेक्ट का नाही विचारलं? काय सौरभ, अरे इतकं गोंधळण्यासारखं काय आहे यात? नाही म्हणजे लेट मी टेल यू. आपण किती सहज एखाद्याला बोलतो ना, आय हेट यू किंवा तू माझ्या डोक्यात जातो. पण मग आपण तितक्याच सहजतेने हे नाही बोलू शकत. काय? आय लाईक यू. नाही अगं. ऐक ना सौरभ, मला ना बिनधास्त जगायला आवडतं. ऑफकोर्स माझे खूप सारे खास मित्र आहेत. ते बघ, मी ना क्लिअरच बोलते. क्लिअर विजन, नो कन्फ्युजन. आहेत मला खूप मित्र, पण त्यात वाईट असं काहीच नाहीये ना. आणि जरी माझे इतके खास मित्र असले ना, तरी त्यात एक नवीन मित्र ऍड करायला आवडेल मला. आई, मला पटतच नाहीये ग. नलिनीने संकेतला मारलं. तिनं जे केलं ते किती चूक, किती बरोबर मला माहित नाही. पण नली माझीच मुलगी आहे. ती कुणाचं ऐकून घेणारी नाही. आणि तिच्या सहनशक्तीला पण मर्यादा आहेतच की. स्त्री ही मुळात सहनशील, हळव्या मनाची आहे. पण जेव्हा तिच्या आत्मसन्मानाच्या चिंधड्या होतात
जेव्हा तिच्या चारित्र्यावर असे गलिच्छ आरोप केले जातात ना, तेव्हा ती दुर्गेचं रूप घेते. मला या सगळ्याची भीती वाटत नाहीये. मला काळजी वाटतेय ती नलीची ही बाजू समाज कधी समजून घेणारच नाही. तिकडीच चुकीची असंच म्हणणार. मला कळत नाहीये हे असं कधीपर्यंत चालणार आहे. काहीतरी उपाय असेल ना? उपाय आहे ना, नलीचं लग्न. एकदा का नली चांगल्या घरात लग्न होऊन गेली ना की मग आपण सुटलो बघ. आई अगं सुटलो काय? अरे मग काय, किती निस्तरतीये मी. जरा काय झालं की लगेच गावभर चर्चा. अशी बसलेली घडी विस्कटते. मी सांगते, तू ऐक. तू ना नलीसाठी एखादं चांगलं स्थळ बघ. हा, पण लांबचं, म्हणजे गावापासून लांबचं बघ, दुसऱ्या गावातलं. म्हणजे त्यांना कळणार नाही की नली तिकडी येते. आई आपण खोटं बोलायचं, लोकांना फसवायचं. म्हणजे तुला अजूनही असं वाटतंय एवढं सगळं घडून गेल्यानंतर की सरळ मार्गानं गेलो तर या अपशकुनी मुलीचं लग्न होईल? मी सांगते ना, ते ऐक. बरोबर आहे दादा. कसंही खोटं बोलून लावून द्या माझं लग्न आणि सुटा माझ्या जबाबदारीतून. म्हणजे ना तुम्ही मोकळे आणि मी सुद्धा मोकळी.